नमस्कार, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांची पदे रिक्त भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरातीविषयक सूचना देण्यात आलेल्या असून या अंतर्गत recruitment.org या वेबसाईटवरती जाऊन महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अंतर्गत आपण ही माहिती भरू शकता. ही सर्व माहिती भरण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील जी रोस्टरनुसार रिक्त पदे आहेत त्या पदांच्या बद्दल माहिती पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठीची उपलब्ध करून देण्यात आलेली असून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 दिनांक 27/5/2025 ते दिनांक 5 कालामध्ये आणि पद्धतीने घेण्यात आलेली आहे. सदर चाचणीस 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,11,308 उमेदवार प्रत्यक्ष चाचणीस उपस्थित होते. त्या अंतर्गत एकूण स्वप्रमाणपत्रे पूर्ण केलेले उमेदवार एकूण 1,70,108 आहेत. पवित्र पोर्टलवर नोंद केलेल्या उमेदवारांमधून पात्र उमेदवारांच्या नियुक्तीच्या शिफारसीचे संबंधित व्यवस्थापन पोर्टलवर आरक्षणीय व विषयनिहाय रिक्त पदांसाठी माध्यमनिहाय जाहिरात देणे आवश्यक आहे. म्हणजे बघा, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे, खाजगी शैक्षणिक संस्था, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या पदांचा माहिती आणि खास करून त्यांची जाहिरात हे पवित्र पोर्टलवर देणं गरजेचं आहे. ती सुद्धा 1 मे 2026 ते 31 मे 2026 या कालावधी जाहिरात नोंद करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजे आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे सर्व संस्थेचे पदाधिकारी यांना सूचित करण्यात येते की पवित्र पोर्टलवर 1 मे 2026 ते 31 मे 2026 या कालावधी जाहिरात नोंद करणं गरजेचे आहे. रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी संबंधित व्यवस्थापनास पवित्र पोर्टलवरील http://2025smartteacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. यापूर्वी आपण TAT 2022च्या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट झाला असल्यास तोच युजर आयडी व पासवर्ड वापरून लॉग इन करण्यात येईल. अन्यथा सरळ प्रणालीतील युजर आयडी हा या पोर्टलचा देखील युजर आयडी असेल. व्यवस्थापनास फॉरगेट पासवर्ड यावर क्लिक केल्यानंतर ऑप्शन फॉर रिसेट पासवर्ड मध्ये युजिंग वन टाइम पासवर्ड सेंड व्हाय SMS खालील व्यवस्थापनाच्या सरळ पोर्टलचा युजर आयडी नोंद करा व त्यानंतर मोबाईल क्रमांक नोंद करा व कॅप्चा टाकून प्रोसीड या बटनवर क्लिक केल्यानंतर मोबाईलवर OTP येईल. त्यानंतर आलेला OTP व्हेरीफाय करायचा आहे. रिसेट पासवर्ड मध्ये न्यू पासवर्ड किंवा कन्फर्म पासवर्ड नमूद करून कॅप्चा टाकून चेंज पासवर्ड यावर क्लिक करा. त्यानंतर नवीन रिसेट केलेला पासवर्ड टाकून लॉग इन करता येईल. सरळ पोर्टलवर नोंद केलेला संपर्क क्रमांक मोबाईल नंबर विचारात घेऊन आलेला आहे. पूर्वीचा सरळ पोर्टल नोंद असलेला मोबाईल क्रमांक जुळत नसल्याने पासवर्ड रिसेट होत नसल्यास खाजगी व्यवस्थापनाने आपल्या संबंधित शिक्षण अधिकारी, म्हणजे सपोज एखादी संस्था आहे, खाजगी संस्था आणि जुना पासवर्ड दुसरा मोबाईल आहे तो रिसेट होत नसेल मोबाईलवरून, तर आपण संबंधित आपला पासवर्ड रिसेट करण्यासाठी खाजगी व्यवस्थापन संस्थेने संबंधित शिक्षण अधिकाऱ्याला जाऊन त्यांचे लॉग इन वरून मोबाईल क्रमांक बदलून घेऊन नवीन पासवर्ड रिसेट करता येईल. व्यवस्थापनात जाहिरात देण्यापूर्वी त्यांच्या व्यवस्थापनाची बिंदू नामावली म्हणजे रोस्टर पूर्ण तपासून घ्यायचं आहे. तसेच संस्थेच्या मुख्यालयाशी संबंधित विभागाचे सहाय्यक आयुक्त, व कम विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयाकडून अद्ययावत करून प्रमाणित केलेले असणं गरजेचे आहे. यापूर्वी प्रमाणित केलेल्या बिंदू नामावलीनुसार SCBचं आरक्षण पेसा क्षेत्रातील आरक्षण यामध्ये बदल झाल्यामुळे प्रत्येक व्यवस्थापनानं बिंदू नामावली अद्ययावत करून प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे. पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठीच्या कार्यपद्धतीचा शासन निर्णय दिनांक 7/2/2019 सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये प्राधिकारी सक्षम प्राधिकारी नमूद केलेले आहेत. त्यानुसार बिंदू नामावली भरणारे प्राधिकारी तसेच तपासणारे व जाहिरातीस मान्यता देणारे प्राधिकारी निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार संबंधित लॉग इन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. बिंदू नामावली विषयक रिक्त पदांची नोंद करण्याची मान्यता देणारे सक्षम प्राधिकारी खालीलप्रमाणे असणार आहेत. जिल्हा परिषदेसाठी शिक्षण अधिकारी, प्राथमिक मुख्य कार्य अधिकारी हे तपासणी अधिकारी असणार आहेत. महानगरपालिका व्यवस्थापन असणारे प्रशासन अधिकारी आयुक्त मनपा असणार आहेत. नगरपालिका, नगर परिषदा, घटक मंडळ प्रशासन अधिकारी नगरपा किंवा नगरपालिका असणारे, नगर परिषद असणारे, विभागीय उपसंचालक, शिक्षण उपसंचालक त्यांचे अधिकारी असणारे, खाजगी प्राथमिक अध्यक्ष सचिव संबंधित संस्था, संबंधित शिक्षण अधिकारी प्राथमिक बृहन्मुंबई करिता शिक्षण अधिकारी मनपा, खाजगी माध्यमिक शाळा अध्यक्ष सचिव संबंधित संस्था, संबंधित शिक्षण अधिकारी माध्यमिक शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई पश्चिम, उत्तर व दक्षिण, खाजगी उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय अध्यक्ष सचिव संबंधित संस्था, संबंधित शिक्षण अधिकारी माध्यमिक निरीक्षक बृहन्मुंबई पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. व्यवस्थापनाकडे एकापेक्षा जास्त माध्यमाच्या शाळा असल्यास बिंदू नामावलीची म्हणजेच रोस्टरची माहिती माध्यम निहाय नोंदायची आहे. शालेय शिक्षण विभागाच्या ह्या पत्रानुसार दिनांक 1/1/2026 नुसार आपल्या सर्वांना शाळेच्या संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 अखेर म्हणजे मे 2026 अखेर रिक्त होणारे संभाव्य पदे विचारात घेऊन पद भरती करण्यास मान्यता देण्यात येत आहेत. म्हणजे सर्व संस्थांच्या व्यवस्थापनाला सांगण्यात येत आहेत का मे 2026 होणारा रिक्त पदे जी आहेत त्याच्यानुसार आपल्या सर्वांना पद
भरतीची मान्यता देण्यात येत आहे व तसेच तरतुदीनुसार 21/6/2023 मधील तरतुदीनुसार आपल्याला अनुक्रमांक 10चा विचार करायचा 80% मर्यादित मागणी नोंद करावी. म्हणजे तरतुदीनुसार रिक्त पदांच्या 80% मर्यादित मागणी नोंद करायची आहे. रिक्त पदांपैकी एखाद्या काही पदाबाबत न्यायालयात प्रकरण संबंधित असेल तर ते पद वगळून बिंदू नामांतर आरक्षण विषयाची नोंद करावी आहे. इयत्ता 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, इयत्ता 9वी ते 10वी, इयत्ता 11वी ते 12वी या गटातील रिक्त पदांसाठी व्यवस्थापनास जाहिरात देता येईल. आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे सर्व शिक्षक बंधू भगिनी, प्रशासन संस्थांचे पदाधिकारी यांनी लक्षात ठेवायचे आहे. इयत्ता 1ली ते 5वी एक गट असणार, 6वी ते 8वी दुसरा गट असेल, इयत्ता 9वी ते 10वी तिसरा गट असेल, 11वी 12वी चौथा गट असेल. यानुसार आपल्याला पद भरतीची जाहिरात देता येईल. तसेच अध्यापनाच्या विषयांची जाहिरात देताना शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय दिनांक 7/2/2021 19 25/2/2019, 12/6/2019, 13/10/2023 मधील तरतुदीनुसार कार्यवाही करायची आहे. एवढ्या सर्व निर्णयांचा आपण अभ्यास करूनच नंतर आपण जाहिरात द्यायची आहे. शासन निर्णय दिनांक 13/10/2023 मधील तरतुदीनुसार आवश्यक सुविधा देण्यात आलेली आहे. इयत्ता 6वी ते 8वी मधील गटातील भाषा, गणित विज्ञान व सामाजिक शास्त्र याप्रमाणे अध्यापनाच्या विषयासाठी मागणी करण्यात येईल. फक्त गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास गणित हा विषय निवडावा. फक्त विज्ञान विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असेल तर विज्ञान हा विषय निवडावा. गणित व विज्ञान हे दोन्ही विषय शिकवण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असल्यास तर गणित विज्ञान असा पर्याय आपण विषय निवडायचा आहे. पुढे जाऊया. शासन निर्णयाच्या 15/3/2000 अनुसार स्पेशल टीचर म्हणजे विषय शिक्षक सुद्धा नोंद करण्याची सुविधा आता यावर्षी कार्यानुभव कला यासाठी देण्यात आलेली असून त्यांची सुद्धा पदे रिक्त मंजूर करण्यात आलेली आहे. 9वी ते 10वी या गटातील भाषा विषय, गणित विज्ञान, सामाजिक शास्त्र, इतिहास, भूगोल, शारीरिक शिक्षण, संरक्षण शास्त्र याप्रमाणे विषयासाठी मागणी करण्यात येईल. फक्त गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास गणित हा विषय निवडावा. विज्ञान विषय शिकवायचा असेल तर विज्ञान हा विषय सुद्धा निवडायचा आहे. इतिहास, भूगोल इत्यादी सामाजिक शास्त्रातील सर्व विषय शिकवण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असला तर सामाजिक शास्त्र निवडायचा आहे. फक्त इतिहास विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असेल तर इतिहास निवडावा. भूगोल विषय शिकवायचा असेल तर भूगोल हा विषय निवडावा आणि शारीरिक शिक्षणासाठी शारीरिक शिक्षण सुद्धा विषय निवडावा. इयत्ता 11वी 12वी या गटातील विषयासाठी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय संच मान्यतेनुसार मंजूर असलेल्या पदांपैकी रिक्त असलेल्या पदांसाठी मागणी नोंद करण्यात येईल. 13/10/2023 मधील तरतुदीनुसार अर्धवेळ 2 विषयातील कार्यभारामुळे पूर्ण वेळ मंजूर असलेली रिक्त पदे नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अशा मंजूर व रिक्त पदांची नोंद आपण सर्वांनी करायची आहे. जाहिरातीची महत्वाची गोष्ट म्हणजे बिंदू नामावली रोस्टर भरल्यानंतर तपासून मान्य केल्यानंतरच विषयाचा गट व विषयाची माहिती नोंद करता येते व त्यानुसार विषयाची माहिती तपासून मान्य केल्यानंतरच जाहिरात तयार करण्यात येईल. जाहिरात जनरेट होण्यासाठी बिंदू नामावली व विषय या दोन्ही प्रकारची माहिती संबंधित सक्षम प्राधिकारी यांच्याकडून मान्य अप्रूव्ह करून घेणं गरजेचं आहे. तेव्हा जाहिरात जनरेट होणार आहे. जाहिरात जनरेट करण्याची सुविधा ही माहिती भरणाऱ्या प्राधिकारी यांच्या लॉगिन उपलब्ध आहेत. पोर्टल जाहिरात जनरेट झाल्यानंतर शासन निर्णय दिनांक 7/2/2019 मधील तरतुदीनुसार सदर जाहिरात वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करावी. जाहिरात तयार करण्यासाठी टॅट 2022 पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या युजर मॅन्युअल फ्लो चार्टनुसार कार्यवाही करावी. शिक्षक भरती संबंधित काही संस्थांना शिक्षण अधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून माहिती विविध मुदतीत अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याची बाब आयुक्त यांना या ईमेलवरती कळावे. व्यवस्थापन अन्य काही अडचणी असल्यास eejupavitra2025@gmail.com या ईमेलवरती संपर्क आपण साधू शकतात. आणि खास करून शिक्षक पद भरती संबंधित कामकाजाबाबत शैक्षणिक संस्थांना शिक्षण अधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून विविध मुदतीत अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास त्यांनी msc-pavitra-portal@gmail या ईमेलवरती कळवावे. तर शिक्षक बंधू भगिनी तसेच संस्थेचे पदाधिकारी यांना विनंती आहेत, आपण सर्वांनी या पवित्र पोर्टलवरती किंवा खास करून MHAteacherRequirement.org पोर्टलवरती जाऊन आपल्या संस्थेचे संपूर्ण बिंदू नामावली आपल्याला रजिस्टर करायचे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पवित्र पोर्टलवर गेल्यानंतर आपल्या सर्वांची जी माहिती आहे ती सर्व आपण इथे भरायची. या पोर्टलवर गेल्यानंतर तिथे आपल्याला आपला स्वतःचा पासवर्ड युजर आयडी लॉग इन टाकून त्यानंतर आपण संपूर्ण पवित्र पोर्टलच्या वगैरे आपली जाहिरात देऊ शकतात. देण्यासाठी आपण सर्वांनी या पोर्टलचा लाभ घ्यावा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिंदू नामावलीनुसार आपल्या सर्व कार्यवाही करायची आहे. त्यासाठी या पोर्टलवरती लॉग इन आयडी पासवर्ड आपल्या स्क्रीनवरती अशाप्रमाणे टाकून आपण लॉग इन करू शकतात आणि आपली संपूर्ण जाहिरात जनरेट करू शकतात. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल द सोल्युशन गुरुजीला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.